नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज डीबीटी मार्फत एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे वेटिंगमध्ये कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे की त्यांना दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं आहे। तर नेमकं आजच्या परिपत्रकामध्ये ती जी तुम्हाला माहिती आवश्यक आहे ती माहिती आपण थोडक्यात बघूया। तर याच्यामध्ये आजचं हे जे परिपत्रक आहे, परिपत्रक क्रमांक 170 3 फेब्रुवारी 2024 यामध्ये सुरुवातीला थोडक्यात आपली जी जाहिरात आहे 1457 पदाकरिता त्याबद्दल माहिती दिली, पण पुढे तुम्हाला जे आवश्यक आहे इथे लक्षात घ्या। तर काही जे विद्यार्थी होते की ज्यांनी आधीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये काही जण गैरहजर राहिले किंवा काही जणांनी ऑप्ट आउट केलं काही पदांमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी म्हणजे ज्या जागा रिक्त आहेत पुढच्या त्या रिक्त राहिलेल्या पदांकरिता जे वेटिंगमध्ये कॅन्डिडेट आहेत त्यांना बोलवलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि ते बोलवलं आहे तेच ठिकाण आहे मुंबई पूर्व, मुंबई 81 5 फेब्रुवारी 2024 म्हणजे सोमवारी सकाळी 11 वाजता तुम्हाला बोलवलेलं आहे। आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट पूर्ण सोबत घ्यायचे आहेतच, त्यासोबतच झेरॉक्सचा सेट तुम्हाला त्याची प्रत्येकाची 3 कॉपी अशा प्रकारे ओरिजिनलचा 3 कॉपी तुम्हाला काय करायचं सोबत ठेवायचं आहे आणि लेटेस्ट पासपोर्ट फोटो तुम्हाला 3 सोबत ठेवायचे आहेत। तर लक्षात घ्या, तुम्हाला त्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे बोलवलेलं आहे तर पूर्ण मूळ कागदपत्र जे आहेत तुमचे किंवा जे प्रमाणपत्र आहेत तर ओरिजिनलचा एक सेट सोबत ठेवा आणि त्याच्या प्रत्येकी 3 कॉपी सेल्फ अटेस्टेड तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि 3 कलर पासपोर्ट फोटो सोबत ठेवायचे। तर अशा प्रकारे इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलंय। तर ही खाली तुम्हाला यादी दिली आहे की नेमके विद्यार्थी कुठले आहेत कुठल्या पदाकरिता। जसं इथं सुरुवातीला हे पेंटर साठीची यादी आहे, पेंटर जनरलसाठी, नंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, अशा प्रकारे जे पोस्ट आहेत आणि त्या पोस्टमध्ये जे जे विद्यार्थी आहेत त्यांची सविस्तर यादी दिली आहे। प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, त्यानंतर सर्वेयर, फाउंड्री मॅन, मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर, त्यानंतर कार्पेंटर, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, कम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, कोपा, इंफॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सिस्टम मेंटेनन्स, स्विंग टेक्नॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, सेक्रेटरियल प्रॅक्टिस इंग्लिश आणि स्टेनोग्राफर, सेक्रेटरियल असिस्टंट इंग्लिश, आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनशिप, मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट, टूल अँड डाय मेकर, कॉस्मेटोलॉजी, टूल अँड डाय मेकर, डायज अँड मोल्ड्स। ठीक आहे, तर अशा प्रकारचे ते ज्या पदांकरिता दिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबद्दल इथे थोडक्यात दिलेले आहेत की तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट आवश्यक आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं जे डोमिसाइल आहे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी असल्याबाबतचा पुरावा, त्यानंतर वयाचा पुरावा, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचं एक्सपिरियन्स डिटेल, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, जर उमेदवार मॅरिड असेल तर त्यांचा फॉर्मॅट पुढे दिला आहे की कशा प्रकारे तो फॉर्मॅट तुम्हाला एक प्रकारे डिझाईन करायचं किंवा लिहायचं काय तर तो मी सांगतो पुढे। त्यासोबत तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, जर डिसेबिलिटी असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र, त्यानंतर जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत, अनाथ असेल उमेदवार तर अनाथ प्रमाणपत्र, खेळाडू असेल तर त्याचं प्रमाणपत्र, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार, जर एखादा गव्हर्नमेंटलाच असेल ऑलरेडी जॉईन तर त्यांना त्यांचं NOC लागेल, त्यानंतर तुमचं कम्प्युटरचं नॉलेज असलेलं म्हणजे संगणकात MSCIT वगैरे झालं असेल तर त्याचं प्रमाणपत्र, नावा जर बदल झाला असेल तर तुमचं मॅरिड नंतरचं असेल महिलांबाबतचं तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा तुमचं गॅझेट हे तुमचं असणं आवश्यक आहे। ओळखपत्राकरिता तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही ते दाखवू शकता आणि त्यासोबतच तुमचं ग्रेड किंवा क्रेडिट सिस्टीम याबाबतचं प्रमाणपत्र। तर असं हे डिटेल इथं दिलं आहे। खाली काय फॉर्मॅट दिले जे मॅरिड आहे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्याबाबतचं इथं दिलेलं आहे। जे मॅरिड आहेत त्यांना हा भरता येत नसेल तर मी थोडक्यात सांगतो, इथं तुमचं तुम्हाला काय करायचं आहे, नाव लिहायचं आहे, त्यानंतर एकतर तुमच्या पतीचं नाव किंवा तुमच्या वडिलांचं नाव इथं लिहून, जे मुलगा किंवा मुलगी किंवा पत्नी, तुमचं वय आणि राहणार कुठे आहात त्याचा ॲड्रेस
त्यानंतर तुमचं ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करतात ती पोस्ट इथे लिहायची. आज तुम्हाला हयात असणारी मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त असू नये आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, जी संख्या आहे ती लिहायची आणि त्या प्रकारे त्यांची डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला लिहायची आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची सही स्वतःची, इथं तुमचं ठिकाण आणि इथं डेट हे टाकून तुम्हाला काय करायचं, हा फॉर्मॅट काय करायचा आहे, डाउनलोड करून ही माहिती भरा आणि सेल्फ अटेस्टेड करून सोबत घेऊन जा. त्यानंतर शेवटी जो फॉर्मॅट आहे इथे तोच आहे, इंग्लिशमध्ये दिला आहे आणि इथे तुम्हाला पदांचा जो पसंतीक्रम द्यायचा आहे तर त्या बाबतीचं इथं दिलेलं आहे की तुम्हाला जो तुमचं नाव आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या पदाकरिता भरलेला आहे आणि त्या पदामध्ये तुमचं प्रिफरन्स कसा राहील तो प्रिफरन्स तुम्हाला टाकायचा आहे. इथं तुमचं नाव आणि साईन करायची आहे, आजची डेट किंवा त्या दिवशीची डेट आणि ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या परिपत्रकामध्ये माहिती दिलेली आहे. तर ह्या परिपत्रकानुसार जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहेत त्यांनी नक्कीच आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तयारीला लागायला पाहिजे. आजचा आणि उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे. सोमवारी सकाळी ठीक 11 वाजता तुम्हाला जायचं आहे. तर त्यानुसार तुम्हाला रिझर्वेशन किंवा इतर गोष्टी करायच्या असतील तर त्या आजच्या डेटमध्येच करून घ्या आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. ठीक आहे. तर आजचा हा व्हिडिओ इथे थांबूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.